नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र. बीडमध्ये जे मस्साजोग येथील सरपंच होते, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड झालं. आज जवळपास 2 महिने उलटलेले आहेत. एक आरोपी अजूनही फरार आहे आणि त्या संदर्भात जे वाल्मिक कराड जे हाय प्रोफाईल 12-13 दिवस ते गायब राहिले आणि त्यानंतर त्यांनी 20 दिवसाने त्यांनी एकदम सिने पद्धतीने पुण्यातल्या CBI ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलं, सरेंडर झाले आणि सरेंडर होण्याच्या ऐवजी आधी एक जस्ट 5 मिनिट त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी निर्दोष आहे आणि माझ्यावरती राजकीय वैमनस्यातनं आरोप होत आहेत. आता आपण 2 महिने कालावधी उलटलेला आहे. वाल्मिक कराड यांच्यावरही मकोका लावण्यात आलेला आहे. खंडणी आणि अपहरण आणि खून हे एकच प्रकरण आहे असा युक्तिवाद SIT कडनं केला गेलेला आहे. पुराव्यांची शहानिशा चालू आहे. परंतु आता आपण जर ह्या गोष्टींकडे गेलो, धनंजय मुंडे यांच्यावरही भरपूर आरोप झाले. पंकजा मुंडे यांनी सांगितलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही असे ते वाल्मिक कराड, अशी पंकजा मुंडे खुद्द यांनी ओळख करून दिली होती. आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागल्यानंतर भरपूर जे मोर्चे निघाले, जे निषेध मोर्चे, न्यायासाठी जे मोर्चे निघाले किंवा अनेक संघटना आहेत महाराष्ट्र राज्यात कार्यरत, त्या सर्वांनी एकच मागणी केली की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. कारण तपास यंत्रणांवरती आणि माध्यमांच्या थ्रू कुठेतरी ज्या तपास अपुरा राहील, तपास यंत्रणांवरती दबाव येईल आणि त्यातूनच जो खरा तपास व्हायला पाहिजे तो कुठेतरी होणार नाही. कारण वाल्मिक कराडांना याच्यावरती येऊन आता लिंक थांबलेली आहे, परंतु त्याच्या पुढे धनंजय मुंडे हे सहभागी आहेत का यामध्ये, ते कसं कळणार? तर ते आता ब्लॉक होऊ शकतं अशा बहुतेक संघटनांनी, अंजली दमानिया असू द्या, जे या गोष्टींवरती आवाज उठवतायत कुटुंबाच्या न्यायासाठी, या घटनेच्या न्यायासाठी, त्यांनी केली होती. परंतु राजीनाम्यावरतीच आता राजकारण बघताना आपल्याला दिसत आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंजली दमानिया यांनी पुरावे दिले, परंतु कुठेतरी या गोष्टीमधनं आम्ही काय आत्ता घेऊ शकत नाही राजीनामा, जोपर्यंत डायरेक्ट संबंध येत नाही. हाच एक सूर येतोय. देवेंद्र फडणवीस यांनी तर राजकारणात काही निर्णय लगेच घेता येत नाही असं बोलून गोष्ट क्लोज केली त्यांच्या साईडने राजीनाम्याबद्दलची. सो जरी हे असलं तरी आत्ता नवीन आपण बोलण्याचं कारण की धनंजय मुंडे यांचा राजीनामा खरंच घ्यायला हवा का, आणि डायरेक्ट संबंध येईपर्यंत थांबणं कितपत योग्य आहे. कारण जेव्हा सरकार, राज्यकर्ते ज्यावेळेस हे सगळे स्टेटमेंट करतात त्यामध्ये कुठे ना कुठे अपरिपक्वता नक्कीच जाणवते. कारण चंद्रशेखर बावनकुळे जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत, त्यांनी आता स्टेटमेंट केलंय की मला अजून डायरेक्ट संबंध धनंजय मुंडे यांचा आढळलेला नाहीये आणि धनंजय मुंडे यांचा जर डायरेक्ट संबंध आढळलेला नाही तर त्यांचा राजीनामा कसा घ्यावा आणि कसा मागावा ह्यावरती फक्त आपण आपले विचार मांडतोय की काही गरज डायरेक्ट संबंध येईपर्यंत एखाद्या आरोपीला जेव्हा आपण आरोपी म्हणून बघतो त्यावेळी डायरेक्ट संबंध थोडाच असतो, तो आरोपी असतो. त्याचे धागेदोरे मिळाल्यानंतर हे करावे लागतात आणि हा एक जनप्रतिनिधी आहे, जवळपास, आणि महाराष्ट्र राज्याचा मंत्री आहे. जे धनंजय मुंडे आहेत हे मंत्री पण आहेत, जनसामान्यांचं नेतृत्वही करतात. अशा माणसावरती, अशा माणसाचा खास, ज्याचं पानही हलत नाही असं खुद्द तुमच्या पक्षाच्या नंबर 1, 2, 3च्या मंत्री म्हणतायत, पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. जर तो त्याच्यावरती मकोका लागलेला असेल त्या केसमध्ये, आणि हे जर यांच्या संपर्क इतका दांडगा आहे की यांची, धनंजय मुंडे यांचा जनता दरबार हे वाल्मिक कराड चालवायचेच, ह्यात काही अपवादच नाहीये. हे सर्व जाहीर आहे, व्हिडिओज आहेत, सर्व आहेत. मग जर एवढा जवळचा माणूस आहे त्याच्यावरती मकोका लागत नाही आणि तुम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊन, मंत्रिपदावर ठेवून त्यांच्याशी डायरेक्ट लिंक नाही आहे असे बोलताय, डायरेक्ट लिंक आणून देण्याची जबाबदारी कोणाची? किंवा पुढे जे 2-3 महिने असतील तो तपास निष्पक्षपणे कसा होईल हाच प्रश्न आता जवळपास सगळ्यांना पडला आहे. ह्या बाबतीत तुम्ही विचार केलाय का? बावनकुळे साहेब किंवा अदर जे नेते यावरती भाष्य करताय की डायरेक्ट संबंध असल्याशिवाय राजीनामा घेता येत नाही, तर हे निश्चितच चुकीचं आहे.
कुठेतरी तुम्ही अपरिपक्वता दाखवताय तुमच्या राजकीय उद्देशासाठी, तुमच्या राजकीय गणित जुळवण्यासाठी जे केलेल्या तडजोडी आहेत त्या टिकवण्यासाठी तुम्ही कुठेतरी ही पळवाट शोधलेली आहे. डायरेक्ट संबंध आहे का, डायरेक्ट संबंध आहे का. उद्या जर गुन्हेगार, कुठलाही गुन्हेगार जर संशयित असतो, तो जर म्हटला माझ्याशी डायरेक्ट संबंध आहे का, तर म्हणजे पोलीस यंत्रणेलाही काम करणं अवघड होईल. सो हे कुठेतरी राजकारण्यांनी, जे वरिष्ठ नेते आहेत यांनी हे जे स्टेटमेंट केले त्याबद्दल नक्कीच कुठे ना कुठेतरी त्यांची राजकारणाची घडी विस्कटता कामा नये यासाठीच ह्या गोष्टी चाललेल्या आहेत दिसतंय. आणि त्यातल्या त्यात धनंजय मुंडे सारख्या एक मंत्री आहेत, थोड्या वेळ बसतील, नंतर निर्दोष आले तर परत पदावर येतील. परंतु जो निष्पक्ष हा जो हे होतंय, न्यायाला आरोपींना त्या निष्पक्षपणे एकदम कार्यवाही होते हे दाखवून देण्यासाठी तुम्ही जर राजीनामा घेतला असता, त्या व्यक्तींना तिथून थोडं वेळ हटवलं असतं, तर नक्कीच कुठे ना कुठे पारदर्शकता वाढली असती. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, नेमकं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा आहे की नकोय? आणि हवा असेल, कारण डायरेक्ट त्यांचा संबंध नाहीये आणि नसेलही, म्हणजे आपण काय ते बोलत नाहीये, परंतु एवढ्या जवळचा माणूस जर त्यामध्ये मकोका लागलेला आहे आणि तरीही तुम्ही डायरेक्ट संबंध, संशयित म्हणून तुम्ही त्यांना का राजीनामा घेऊ शकत नाही, हे तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.